एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णतेचा दाह हा प्रचंड वाढलेला असतो. नाचणी ही थंड प्रकृती असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो नाचणीचा पदार्थ आहारामध्ये समावेश करणे खूप आवश्यक असते. तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा नाचणी ही अत्यावश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला नाचणीची भाकरी कशी बनवायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीने काही ट्रिक्स वापरून. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे नाचणीचे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की नाचणीची भाकरी मी कशा पद्धतीने बनवते माझ्या ट्रिक्स वापरून. तर सर्वात आधी मी नाचणीचं पीठ आहे ना, तर ते मी चांगलं असं चाळून घेतलेलं आहे आणि मला जेवढं पीठ लागतं ना तेवढं मी घेणार आहे. आणि इथं मी बाउलमध्ये थोडं पीठ काढून ठेवते. मला 4च भाकऱ्या हव्या आहेत म्हणून मी इतकं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पीठ घेऊ शकता. जेवढं पीठ घेतो ना आपण त्याच्यात थोडंसं पाणी कमी घ्यायचं आणि ते पाणी असतं ना थोडं जास्त कडक तापवायचं. त्याच्यामध्ये बबल्स आले पाहिजे, इतकं पाणी आपलं गरम झालं पाहिजे. जर पाणी तुम्ही तसंच कोमट असलं तर तुम्ही ओतला त्या पिठामध्ये, असं बबल्स यायच्या अगोदर ओतला नाही तर भाकऱ्या असतात ना तर त्या व्यवस्थित थापल्या जाणार नाहीत आणि साईडनं कडा असतात ना त्या कट होतात. त्याच्यामुळे बबल्स येतील असं पाणी उकळून घेऊन नंतरच त्या पिठामध्ये आपल्याला ओतायचं असतं. म्हणजे आपल्या भाकऱ्या सुद्धा अशा छान होतील, मऊसूत होतील, पीठ सुद्धा आपलं छान बनेल. हे पीठ आहे ना तर ते बारीक असं दळून घ्यायचं असतं, म्हणजे ते चिकट होतात. पीठ चिकट झाल्यानंतर आपल्या भाकऱ्या सुद्धा मऊ होतात आणि जास्त काळ टिकू शकतात, म्हणजे जास्त वेळासाठी आपल्या भाकऱ्या राहू शकतात. नाहीतर एकदम कडक बनतील भाकऱ्या आणि गरम गरमच खाव्या लागतील. जास्त वेळ ठेवल्या ना तर त्या घट्ट होतात. त्याच्यासाठी पीठ असतं ना तर ते बारीक आपल्याला दळून घ्यायचं असतं. इथं मी थोडंसं पीठ हे ठेवलं होतं आणि पाणी सुद्धा मी ठेवणार आहे. जास्त पाणी घालून, थंड पाणी घालून मळायचं नसतं. आता हे जे पीठ आहे ना तर ते मी तसंच ठेवणार आहे. असं परतणं आहे माझ्याकडं, त्यानं मी असं प्रेस करत आहे. म्हणजे जास्त गरम होतं ना आपलं पीठ, त्यामुळे ते असं मी सगळं सेपरेट करून घेणार आहे. नंतर मी हातानं त्याला मळणार आहे चांगल्या पद्धतीनं. जास्त थंड पाणी घालून मळणार नाही मी. अगदी थोडंसं पाणी मला लागेल तर मी घालणार, नाही तर मी याच्यामध्ये मळताना सुद्धा गरम पाणी घालून मळणार आहे. त्याच्यानं भाकऱ्या आपल्या खूप छान बनतील. इथं जे पीठ लागलेलं आहे ना साईडला सुद्धा, परातीला किंवा परतण्याला, तर ते सुद्धा काढून घ्यायचं एका जागेला. जास्त घाण करायला जायचं नाही, मला तर ते खूपच आवडत नाही. व्यवस्थित टापटीप अगदी असं आपलं पीठ मळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने चांगलं पीठ जेवढं तुम्ही मळाल ना तितकी भाकरी आपली गोड टेस्ट लागते आणि छान सुद्धा भाकऱ्या अशा फुगू लागतात. म्हणून आपल्याला पीठ असतं ना तर ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं असतं. इथं मी थोडंसं पाणी घालून मळते. थोडं कोमटच घेतलं ना पाणी तरी सुद्धा चालेल. तर इथं मी पाणी थोडंसं लावते बघा. आता हे जे पीठ आहे ना तर लहानांसाठी आपल्याला सुद्धा याची आंबील करून दिलो ना तरी सुद्धा त्यांना फायदेशीर आहे. आणि मोठ्यांना याचे भाकऱ्या आपण केलो ना उन्हाळ्यामध्ये तरी पण आपल्याला खूप फायदा ठरणार आहे याचा. तर डायबिटीज पेशंट असतात ना त्यांच्यासाठी ही नाचण्याची भाकरी आपण करून दिली पाहिजे. त्यांची जी शुगर लेवल असते ना तर ती नियंत्रित ठेवता येते. कोलेस्ट्रॉल सुद्धा आपलं नियंत्रित ठेवण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा नाचण्याची भाकरी किंवा आंबील आपण याचा वापर करू शकतो. ही नाचणी असते ना तर ती पचायला सुद्धा एकदम हलकी असते. आता जे पीठ होतं ना त्याचं मी थोडे गोळे करून ठेवणार आहे अगोदरच आणि नंतर मी सर्व भाकऱ्या लाटून घेणार आहे. इथं म्हणजे 4 ते 5 गोळे झाले होते. 4 गोळे झाले होते माझ्या इथं आणि मी आता इथं असं थापून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला लाटायला इझी जाईल आणि भाकरी बडवायला सुद्धा इझी जाईल. म्हणून मी अशा प्रकारे प्रेस करून घेऊन असे गोल जे उंडे टाईप असतात ना तर अशा प्रकारे मी बनवलेलं आहे. बनवून ठेवते म्हणजे माझा नंतर हात लाटताना सुद्धा घाण होणार नाही आणि चिवट ही होणार नाही. त्यामुळे इझिली भाकरी लाटता येईल याच्यासाठी. सर्वात आधी मी इथं लाटणं कोलपाटणं आहे ना तर स्वच्छ धुवून घेतलेलं आणि त्याच्या खाली मी कपडा घातलेला आहे. कारण की जो कपडा असतो ना त्याच्या सपोर्टने जे लाटणं कोलपाटणं असतं ना तर ते हलणार नाही आणि भाकरी आपल्याला छान
पैकी लाटता येईल अशा प्रकारे. तर लाटायलाच तुम्ही नाचण्याचं पीठ घेऊ शकता किंवा कणियाचं पीठ असतं ना तांदळाचं, तर ते सुद्धा वापरलं तरी चालेल. मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला कोणतं इझी जाईल तर तुम्ही ते वापरू शकता. अशा प्रकारे फिरवून घ्यायचं म्हणजे ज्या कडा असतात ना, तर त्या इक्वल एक समान येतील आणि आपल्याला भाकरी जी आहे ना, ती समांतर येईल आणि लाटायला सुद्धा किंवा बडवायला सुद्धा इझी जाईल. तर तुम्हाला कोणाला जर सवय नसेल, पहिल्यांदाच तुम्ही जर भाकरी बनवत असाल, तर तुम्ही एका हाताने बडवायची प्रॅक्टिस करा आणि नंतर तुम्हाला जर बडवून प्रॅक्टिस झाली ना, तर तुम्ही दोन्ही हात लावून अशा प्रकारे जर तुम्ही थापवू शकता भाकरी आणि गोल बनवून घेऊ शकता. एका हाताने मी का असं म्हणते अशा प्रकारे मी जसं करत आहे तसं, कारण भाकरी आपली बरोबर लेव्हलमध्ये येते. कुठंच कमी जास्त मोठी होणार नाही आणि ज्या कडा असतात ना, त्या फाटणार नाहीत आणि आपली भाकरी असते ना, तर ती कुठंच फाटत नाही. छान अशी बडवली जाते. छान होते भाकरी त्याच्यासाठी. ज्या कडा असतात ना, तर करंगळी असते ना, त्याच्या साईजनं आपण आतमध्ये प्रेस करायचं ते आणि त्याच्यामुळे त्या कडा जरी फाटल्या ना, तर ते आतमध्ये जाऊन बडवली जाते चांगल्या प्रकारे भाकरी. त्याच्यासाठी जेव्हा मी सुद्धा पहिल्यांदा भाकरी शिकत होते, तेव्हा मी फक्त आणि फक्त एकाच हाताने अशा पद्धतीने मी भाकरी थापवत होते. नंतर मला इतकी काही सवय झाली ना, तर मी लाटून करायची प्रॅक्टिस केली. मला अगोदर लाटून करायची भाकरी होती ना, तर ती येत नव्हती. नंतर इतक्या मी भाकऱ्या फास्ट केल्या आहेत. आणखीन एक व्हिडिओ आहे बघा माझा. मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे तो व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्ही बघा. मी हात लावायच्या अगोदर कुठंच हात लावलेला नाही भाकरीला. फक्त लाटण्याच्या सहाय्यानं मी गोल फिरवून घेतलेली आहे. ते सुद्धा 1 मिनिटाच्या आतच भाकरी मी बनवलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. ही नाचण्याची भाकरी आहे ना, तर ती थोडी लाटायला किंवा बडवायला सुद्धा थोडीशी जड जाते. कारण याच्या कडा ज्या असतात ना, तर पटदिशी अशा सेपरेट होतात, फुटतात कडा. त्याच्यामुळे भाकरी पण आपली फाटली जाते त्याच्यासाठी. म्हणून ही भाकरी आहे ना, तर थोडी तांदळाच्या भाकरीपेक्षा थोडीशी लाटायला आणि बडवायला सुद्धा जड जाते. तर थोडीशी प्रॅक्टिस केला ना, तर तुम्हाला सुद्धा येईल. काही प्रॉब्लेम येणार नाही. जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना, तसं तुम्ही भाकरी अशा प्रकारे करायला शिकाल. तर आता माझी भाकरी बघा, मी किती छान लाटली किंवा बडवली आहे. पहिल्यांदा मी बडवून दाखवते भाकरी. नंतर मी लाटण्याने फिरवून दाखवते. कशाप्रकारे तुम्ही पहिल्यांदा जर भाकरी बनवत असाल, तर कशाप्रकारे तुम्ही करू शकता. तर तवा मी आहे ना, तर तो कडक तापलेला तव्याला ना भाकरी आपण मळतो ना, तेव्हाच ते तवा ठेवायचं. म्हणजे तवा आपला कडक तापेल आणि भाकरी कच्ची राहणार नाही. म्हणजे तव्याला चिकटणार नाही. तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगते. तर तव्याला भाकरी चिकटून राहत असेल, पटदिशी उचलत नसेल, तर तुम्ही पहिल्यांदा भाकरी बनवत असाल, तर थोडंसं त्याच्यामध्ये तेल लावायचं. म्हणजे भाकरी चिकटणार नाही. चांगल्या प्रकारे भाजली जाईल आणि पटदिशी उचलेल. त्याच्यासाठी फाटणार नाही कुठंच भाकरी. त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतर ती भाकरी टाकायची. नंतर भाजून घ्यायची भाकरी. तर अशा प्रकारे मी चेक करते भाकरी म्हणजे आतनं सुटली आहे का? चारी बाजूनं सुटलेलं असेल भाकरी आपली, तर नंतर परतायचं त्या भाकरीला. जास्त तसंच ठेवायचं नाही. 1-10 सेकंद आपण ठेवलो तरी खूप. तर आता चारी बाजूंनी आपली भाकरी ही भाजलेली आहे. आणखीन थोडी मी भाजून घेणार आहे बघा तुम्ही. आता आपली भाकरी आहे ना, तर ती आतल्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजली आहे की सुटली आहे का ते आपण पाहूया. 10 सेकंद बस आहे. तर मी एका साईडनं परतनं आहे ना, तर ते टाकून बघते भाकरीच्या आतमध्ये. तर भाकरी चारी बाजूने आपली सुटली असेल, तर तिला हळूच उचलून घेऊन परतवायची असते. बघा इथं मी इथून असं उचलले आहे. तुम्हाला समजूनच जाईल की भाकरी आता सुटणार आहे. तेव्हाच ती परतून घ्यायची भाकरी. आता मी ही भाकरी आहे ना, तर चारी बाजूंनी आणखीन एकदा भाजली आहे की नाही, तर ती मी चेक करून घेऊन नंतर ती पलटणार आहे. जेणेकरून भाकरी आपली चांगल्या प्रकारे अशी फुगली जाईल. नाचण्याची भाकरी जराशी म्हणजे भाजायला थोडीशी जड जाते. त्यामुळे चारी बाजूनी चांगली जर भाकरी आपण भाजलो ना, तरच ती खायला सुद्धा चांगली लागते. आता ही भाकरी बघा किती छान फुगणार आहे. ते मी दाखवते तुम्हाला. असं टाकल्यानंतर तर असं आपण परतवून घेतल्यानंतर ती आपणच फुगते. त्याला हात वगैरे काय किंवा कपड्याच्या साहाय्यानं तुम्ही प्रेस करायला जाऊ नका. जर तुमची भाकरी जर फुगत नसेल, तर एका बाजूने
एका बाजूने हवा गेली तर तिथूनच ते कपडा असतो ना तर तो प्रेस करायचं थोडं, म्हणजे त्या साईडनं सर्व बाजूनी भाकरी आपली फुगून जाईल. आता अशा प्रकारे बघा, एक साईडनं वाफ आहे ना ती सुटली होती, त्याच साईडनं कपडा असतो ना तर थोडा प्रेस करायचं, दाबून धरायचं तिथं, म्हणजे चारी साईडनं ती भाकरी चांगल्या प्रकारे फुगते. हे बघा किती छान भाकरी आपली फुगली आहे आणि चारी बाजूनी किती छान प्रकारे भाजली गेली आहे. नंतर आपण असे फिरवून घ्यायचं, म्हणजे चारी बाजूने आणखीन भाकरी छान अशी फुगेल. मग मी काढून घेते ही भाकरी आणि नंतर भाकरी दुसरी आपण तयार करूयात. आता मी जी भाकरी बनवली आहे तर ती थापटून बनवलेली आहे. आता ही लाटून मी कशी बनवते ती तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा जर तुम्ही लाटत असाल भाकरी तर तुम्ही थोडंसं बडवून घ्या अगोदर, नंतर लाटण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदाच तुम्ही ठेवून लाटणं तर फिरवतो म्हटला तर होणार नाही ते. पहिल्यांदा थोडीशी भाकरी लाटून घ्या आणि नंतर हलक्यावरती, मी एकदम हलकं धरलेलं आहे हातामध्ये लाटणं जे आहे ते. तर थोडंसं पीठ लावून घ्या इथं, म्हणजे भाकरी ती लाटण्याला चिकटणार नाही यासाठी. आतल्या बाजूने जर फिरत नसेल भाकरी तर थोडंसं पीठ लावून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला नाही जमणार तर नंतर तुम्हाला खूप फास्ट भाकऱ्या लाटायला जमतील. मी तुम्हाला करून दाखवते की तुम्ही पहिल्यांदा भाकरी जर बनवत असाल तर कशाप्रकारे बनवाल. तर मला आता सध्या प्रॅक्टिस झालेली आहे, तर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही पीठ लावून किंवा हलकं हळू-हळू, मला थोडासा टाईम लागेल पण नंतर तुम्ही फास्ट भाकरी बनवू शकाल. यासाठी हलक्यावरती असं फिरवून घ्यायचं, तिथल्या तिथंच फिरवून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटलंच तर फिरत नाही भाकरी तर पीठ लावून घ्यायचं. असं करत करत तुम्ही थोड्या दिवसांनी भाकरी करायला शिकाल. एकदमच फिरवायला जाऊ नका लाटण्यानं भाकरी. थोडंसं बडवून घ्या, थोडंसं फिरवून घ्या. म्हणजे तुम्हाला ती ट्रिक समजेल की काय केल्यानंतर काय करता येईल आणि किती भाकरीवरती प्रेशर देता येईल आणि लाटता येईल आपल्याला भाकरी. म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला काही समजणार नाही यासाठी. आता किती छान भाकरी झालेली आहे बघा आपली आणि ही सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे भाजून घ्यायचं ते. किती पातळ लाटलेली आहे बघा लाटण्याने मी भाकरी. तर तो माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कणियाच्या भाकरी म्हणजे तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ. आता मी इथं बरोबर सेंटरला भाकरी हात ठेवायचं. जर मध्यावरती भाकरी आपली टाकली जायला पाहिजे, तर हात आपण बरोबर तव्याच्या बरोबर मधोमध ठेवला पाहिजे आणि नंतरच भाकरी आपली टाकली पाहिजे, म्हणजे भाकरी बाजूला पडणार नाही. ही एक ट्रिक आहे चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे जर भाकरी दुमडली गेली तर आपण जास्त प्रेस देऊन तिथं प्रेस करायचं नाही, हलक्यावरती अगदी, म्हणजे ती भाकरी आपण नंतर पलटतो ना तर ती चिकटून बसते आणि फाटू शकते. यासाठी आता थोडेसे भाकरी ड्राय झालेली आहे बघा. जास्त बबल्स यायला द्यायचं नाही भाकरीमध्ये, नाहीतर भाकरी फुगणारच नाही यासाठी. आणि आणि जर पाणी असतं ना तर ते सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपली भाकरी ही चांगली फुगली पाहिजेत आणि चांगली भाजली गेली पाहिजे यासाठी. आता मी चारी बाजूंना पाणी लावून घेतलेलं आहे आणि नंतर मी ते भाकरी आहे ना तर परतवून घेते बघा अशा प्रकारे. बरोबर सेंटरला तव्याच्या बरोबर भाकरी येऊन टाकायची असते, म्हणजे बाजूला जाणार नाही भाकरी. यासाठी खूप छान भाकरी बनते आणि खायला सुद्धा एकदम टेस्ट लागते ही नाचण्याची भाकरी. मला तर नाचण्याची आंबील तुम्ही कसं पद्धतीने बनवता तर मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून दाखवेन, मी कशा पद्धतीने नाचण्याची आंबील बनवते ते. तर उन्हाळ्यामध्ये तर खूप प्रमाणात नाचण्याची आंबील ही पिली जाते. तर मी त्याच्यामध्ये काय काय ट्रिक्स वापरून आंबील बनवते, तर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की व्हिडिओ अपलोड करा म्हणून असं. तर ही सुद्धा आपली भाकरी किती छान फुगलेली आहे बघू शकता तुम्ही. मस्त फुगलेली आहे आणि गरम गरम ही भाकरी ना खूप टेस्ट लागते, खूपच टेस्ट लागते. आता ज्या बाकीच्या भाकऱ्या आहेत ना तर त्या मी थोड्या थोड्या करून बनवून घेईन आणि अशा प्रकारे लाटून भाकरी मी बनवलेली आहे शेवटची. अशा पद्धतीनं मी एक एक भाकरी करून लाटून घेते आणि भाजून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.